साईराम मित्रांनो, पालखीला दुसरा दिवस सकाळी चालायला सुरुवात केली. आता निघालो आहे इथून हॉल्टवर जाऊन नागपूरच्या हॉल्टला. सो मंडळी, साईराम. आता आम्ही आलो आहे बाळकुमला. बाळकुमला साईबाबांचं मंदिर आहे इथे मस्त. इकडे आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे, तुम्हाला दाखवतो. मस्त प्रतिशिर्डी ही आमची पब्लिक बसली इकडे. जय साईनाथ भाऊ. साईराम साईराम. उबाळे सगळे पब्लिक झोपले आमचे जरा आता. तो मंडळी साईराम. आता कलिंगड हॉल्टला थांबलेलो आम्ही. ते कलिंगड विलिंगड खाल्ले. आता निघालोय. माझ्यासोबत दत्तू आहे. तो साईराम. अर्धे पोरं पुढे गेले, बाकीचे पाठी कलिंगड खायला थांबले. आम्ही दोघं निघालो कारण पाय दुखायला लागलाय माझा. म्हणलं हळूहळू पुढे जावं, बाकीचे येतील पाठवून. आता जातो. अजून 1 वाजला, आम्ही अजून पोचलो नाही जेवणाच्या हॉल्टला. लेट झाला यावर्षी. जातो आता पटापट जमेल तसं. जेवणाच्या हॉल्टवर गेल्यावर परत भेटतो तुम्हाला. साईराम. मित्रांनो, आंघोळ बिंघोळ झाले, आता जेवायला आलोय. साई पालखीचा दुसरा दिवस, दुपारचा हॉल्ट भिवंडी येथे. इकडे भजन चालू आहे आणि लोकांनी भजन ऐकण्यासाठी एवढी गर्दी केली. चला साईराम. तर मित्रांनो, हा बघा आपला साई सेवकचा रथ. दरवर्षी वेगळ्या रंगात एका वेगळ्या रूपात हा रथ सजलेला असतो आणि या रथ बघण्यासाठी पण बऱ्याचशा भाविक भक्तांची गर्दी होत असते. तर मंडळी, पालखी आता भिवंडीच्या इथून मार्गस्थ होत आहे. चरण कृतवा काय कर्म जव्वा श्रवणे जव्वा मानसव्वा पराद विकं सर्ववेद क्षमस्व
काय पाहिजे बायांना मग साई शेवटच्या पालखीला जायला पाहिजे साई शेवटच्या पालखीला नाव साई सेवकचे पालखीला माझी मनाची पालखीला श्री साई मंदिर कोऱ्हाळे प्रथमोपचार सेवा इथे पालखीला चालणाऱ्या पदयात्र्यांसाठी मॉलिश ही मोफत सेवा इथे दरवर्षी असते. मंडळी साईराम आज दिवस दुसरा पालखीचा हॉल पडगाव पालखी पोचले इथे इकडे जेवण चालू आहे. आलं तर मंडळी चाललं आता झोपायला जातो. आता शेवटचा साईराम जातो. आता झोपायच्या आधी ब्लॉग एडिट करायचा आहे अपलोड करायचा आहे नंतर झोपणार. चला साईराम भेटू उद्या तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. साईराम.